नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज गुरुवार 23 जुलै 2026. शेतकरी मित्रांनो, काल दुपारनंतर सोयाबीनला पुन्हा एकदा जबरदस्त मोठे सोयाबीनच्या बाजारभावामध्ये बदल पाहायला मिळाले आहेत. मग सोयाबीनचे बाजारभाव घसरलेत की वाढलेत, पहा खबर महाराष्ट्राची या आपल्या चॅनलच्या माध्यमातून. पण विनंती आहे की अजून आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, कारण असे दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे पिंपळगाव पालखेड. आवक आली आहे सोयाबीनला 27 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 7,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,400 रुपयाचा, तर जास्तीचा दर मिळाला 7,471 रुपये. नंतरची बाजार समिती आहे नागपूर. पांढऱ्या सोयाबीनला आवक आली आहे 181 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे सोयाबीनला 6,500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 6,987 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,150 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे अकोला. सोयाबीनचा वाण पिवळा आवक आलेली आहे 867 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 6,600 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,270 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,495 रुपये. नंतरची बाजार समिती मित्रांनो जिंतूर. सोयाबीनचा वाण पिवळा आवक आलेली आहे 3 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,200 रुपये. सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा 7,200 रुपये. नंतरची बाजार समिती आहे अहिल्यानगर. आवक आलेली आहे सोयाबीनला 10 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,050 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,100 रुपयाचा. नंतरची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर. आवक आलेली आहे सोयाबीनला 81 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,594 रुपये. नंतरची बाजार समिती आहे मित्रांनो नांदेड. नांदेडला सोयाबीनला आवक आलेली आहे 164 क्विंटलची. कमीत कमी नांदेडला सोयाबीनला दर मिळाला आहे 5,500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 6,600 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,245 रुपये. नंतरची बाजार समिती आहे सिन्नर. आवक आलेली आहे 65 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला सोयाबीनला 6,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,300 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,400 रुपयाचा. नंतरची बाजार समिती पुसद. आवक आलेली आहे सोयाबीनला 55 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 6,980 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,100 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला आहे 7,345 रुपये.